कारण काय की आहे हे काय आहे ह्याला का आपण म्हणतात अरे ते हे अजून- शिकवलं मी तुला. ते झालं नाही ना अजून. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. येस, स्वागत आहे तुमचं आमच्या एका रॅन्डम रॅन्डम व्लॉग असणार आहे. मोस्टली आम्हाला हा व्लॉग का शूट करावा लागतं तुम्हाला ते सांगतो. कारण की 4-5 दिवसापासून आमची मेड येत नाहीये, तर घरचे सगळे काम राईट फ्रॉम भांडे, पोछा, फरशी. तुला हे विचारलं चीर म्हटलं होतं मी पहिले सांगतो ना त्याच्यात तू हे केलेलं त्यांना. अच्छा, आहेस. चिरता सांगतो, ठीक आहे. चेतन, व्हॉट इज दिस? ह्याच्यामध्ये टाकायचंय मला ते. अरे आपल्याला सगळं सांगायचंय पहिलं की काय बनवतो काय. अरे भाई धक्का चिर ना. इथे कसं इथे का चिरत आहे? ते दिसणार नाही मी, कारण की ओ माय गॉड, इथे सगळं दिसत 0.5 मध्ये काढतोय आपण. अरे नाही दिसणार व्यवस्थित. दिसणार रे. ते खूप असं दिसणार मोठा. मग मी दिसते ना मोठी. आता काय टाकावं लागतं? कांदा, ह्याच्यानंतर पण तू पहिले सांग तरी आपण काय बनवतोय ना. पण तू मला क्रॉस केलं तर आम्हाला हा ब्लॉग यासाठी शूट करावा लागत आहे. बारीक का? कारण काय की आहे हे काय आहे ह्याला का आपण म्हणतात अरे ते हे अजून- शिकवलं मी तुला. ते झालं नाही ना अजून. एक तर करावं, त्याच्यानंतर केल्यानंतर नखरे एवढे. गाईज सॉरी, तुम्हाला आमचं किचन खूप जास्त घाण दिसत आहे, पण आम्ही काय करू यार. आम्ही बाहेरचं बोलून थकलो. आमच्या मावशी नाही येत आहे, त्याच्यामुळे आम्ही साफ करतोय, बट खराब होते खराब होत आहे, साफ करतोय खराब होत आहे. तर आता मावशी उद्यापासून येणार आहे, तर आम्ही आज विचार केला की आज बाहेरचं न बोलवता जे आम्हाला खूप जास्ती आवडते, जे आहे डाळ भाजी आणि तेलाच्या पोळ्या, जे शिवानी बनवते एक नंबर, तो आहे आमचा प्लॅन आहे. आणि त्याच्यासोबत जिरा राईस. तर शिवानी आपला राईस तर झालाय बहुतेक ना. टमाटर तर टाकलंच नाही. वाव, टमाटर काप. आता मी पहिले तिखट आणि हे सगळं टाकून दिलं आणि मी टमाटर टाकलंच नाही. थोडंसं पाणी टाकून देते. शिवानी बेटा चांगलं बनवायचं आपल्याला, नाहीतर मग स्विगी करावं लागेल परत. कसं आहे ना, मी जेन्युअनली मी जास्त कुक करत नाही, पण करते तर छान करते. तर मी विसरली. कसं कापू याला? छोटं मोठं एकदम बारीक? येस, एकदम बारीक पण नाही. मला टमाटर कांदे खूप मला चांगल्याने माहिती चिरता येते. नाही म्हणजे आमचे ऑडियन्स मला वाटते मोस्टली पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबाद चे असतील. विदर्भाचे पण असतील खूप छान, म्हणजे किती असतील ते मला नाही कळत आहे, पण असतील. पण जर मला हा पॉईंट काय सांगितलं मला कळत नाही. मला सांगते ना, आय एम गेटिंग इन टू द पॉईंट. सो तुम्हाला जर तुम्ही पुणेचे असाल तर तुम्हाला माहिती नाही आम्ही काय बनवतोय. आम्ही बनवतोय आज विदर्भाची स्पेशल डिश, दॅट इज डाळ भाजी. येस, डाळ भाजीमध्ये तुम्ही पुण्यामध्ये मे बी याला डाळ पालक म्हणता, नावाने ऐकलं असेल. म्हणजे असं बघितलं नाही की कोणी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये डाळ भाजी बनवतोय, बट आमच्याकडे म्हणजे अमरावती आणि विदर्भ साईडला डाळ भाजी खूप जास्त बनते आणि खूप जणांना आवडते. आणि आम्हा दोघांना तर खूप जास्त आवडते आणि ती आमची फेवरेट आहे. सो आज आम्ही ती बनवतोय कारण की ती खूप लवकर बनते आणि ते पोटासाठी पण चांगलं असतं. कारण की आज जरा पोट गडबडलंय झालेलं आहे चेतनचं. 2-3 दिवस बाहेरचं खाऊन. त्यामुळे मग शिवानीला म्हटलं की आज घरीच बनवू आणि एकदम मी नॉर्मल थोडी कमी स्पायसी वाली भाजी, आपली डाळ भाजी बनवूया मस्त. ऍक्च्युली मी चेतनला बोललेली कालच की बनवूया आपण, पण यार माहितीये का आमच्या मावशी येत नाहीये, प्लस आमच्याकडे झाडू, पोछा आणि भांड्याला ज्या होत्या त्या पण सोडून गेल्या, तर आम्हाला ते सुद्धा करावं लागलं. सो काल खूप जास्त उशीर झालेला, म्हणून आम्ही बाहेरूनच ऑर्डर केलेलं. सो म्हटलं आज नाही, आता सगळं झालं ना तरी पण आम्ही हे करू. आम्हाला आज संध्याकाळी आज थोडं जेवण पण लेट होईल, पण ठीक आहे चालेल, घरचं खायचंय. चिरला ना. येस, बघा मी किती छान चिरलाय बाय द वे. खूप छान. चेतनच्या ड्युटीज खूप छान हे करतो. येस, तर आता तू पहिले काय सांग, म्हणजे मला पण शिकव ना थोडंसं. तू इकडे थोडीशी, कारण की मग तू असा दिसशील तर तुम्हाला म्हणजे की अरे हे नको टाकू. हा, तर तू सांग आता काय केलंय आपण पहिले. त्यांना शिकवायचं पण आहे, कारण की व्हॉट इज विदर्भाची डाळ भाजी. तर तुला सांगायचंय, प्रॉपरली रेसिपी सांगायची तुला. येस, तुम्हाला मी आज सांगणार की आमची डाळ भाजी कशी बनते. सो आज मी बनवते डाळ भाजी. डाळ भाजी ही विदर्भाची खूप जास्त स्पेशल डिश आहे, म्हणजे विदर्भामध्ये आमच्याकडे खूप जास्त बनवतात. तर मी काय केलं ना की एका आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये डाळ आणि पालक आणि त्याच्यामध्ये थोडीशी मिरची, शेंगदाणे हे सगळं टाकलं, हळद टाकली आणि त्याचे 3 शिट्ट्या होऊ दिल्या. 3 शिट्ट्यानंतर हे आता असं झालेलं आहे, म्हणजे डाळ पण दिसते, पालक पण दिसते. तर मी त्याला याने ना एकजीव करून घेतलं, प्रॉपर मिक्स करून टाकाल तुम्ही. हा, आणि इथे मी आपलं नॉर्मल जशी फोडणी घालतो ना तशी फोडणी घातलेली आहे. मला नाही माहिती फोडणी कसं घालतात, तू प्रॉपर सांग मला. हा, म्हणजे तेल, कांदा, पहिले काय टाकलं ते सांग. लसूण, पहिले काय टाकलं ते सांग. अरे नाही मला नाही माहिती पहिले काय टाकलं ते सांग. तुला थोडी शिकवत आहे, मला शिकवायचंय तुला. या ब्लॉग थ्रू, कुकिंग ब्लॉग थ्रू मी शिकणार डाळ भाजी कशी बनते. सो आमच्या ज्या ह्या मुलाला आहे याला बिलकुल कुकिंग येत नाही. बिलकुल काय बिलकुल. माझ्या कुकिंगची तारीफ केली पाहिजे तू लोकांना. छान, म्हणजे मॅगी छान बनवतो, कच्चा चिवडा छान बनवतो. कच्चा चिवडा पण तुम्हाला माहिती नसेल गाईज, तो पण एक विदर्भाचा आयटम आहे.
येस, कच्चा चिवडा हा पण खूप इथे ऍक्च्युली यांना माहिती आहे, बट तुम्हाला माहिती असेल सुकी भेल म्हणतात सुकी हे. भेळ आणि ओली भेळ पण सुकी भेल नाही असतं, ते वेगळं डिफरंट असतं. असते आमची. मी आता याच्यामध्ये मीठ टाकून दिलं. तू प्रॉपरली सांग शिवानी, ते काय काय टाकलंय तू प्रॉपरली स्टेप वाईज सांग. सो मी पहिले तेल टाकलं, तेलला गरम होऊ दिलं, मग त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकल्या, मग त्याच्या जिरा आणि मोहरी थोडी तळतळू दिली आणि मग त्याच्यानंतर मी त्यामध्ये काय दिली? तडतडू दिली. तडतडू? हा काय शब्द आहे तडतडू? आहे, जे कुकिंग करतात त्यांना माहिती आहे. मध्ये झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा टाकल्यानंतर मी ऍक्च्युली टमाटर टाकायची विसरली होती, पण ते टमाटर नंतर टाकलं आणि त्याच्यानंतर मी ते सगळं होऊ दिलं छान लालसर. आणि त्याच्यामध्ये मग आता आपलं तिखट, हळद, मसाला वगैरे सगळं टाकलं आणि त्याला थोडंसं पाणी टाकलं शिजायला. तर आता माझी भाजी अशी दिसत आहे. हे जर तुम्हाला दिसत असेल माझ्या हातामध्ये काय आहे, तर हे आहे मॅगी मसाला. हा, मॅगी मसाला, जे आता मी माझ्या आईची स्पेशालिटी आहे. आणि मी माझ्या सासूकडून हे घेतलंय की Yes. आपलं नॉर्मल Secret भाजीमध्ये recipe. थोडंसं तुम्ही मॅगी मसाला टाकला ना तर छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय कराल. आणि आता मी हे जो आपला शिजलेला शिवानी, हा असा पण डाळ मस्त पालक लागतो आहे- बघ. नाही, मला बघ 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 अरे बघ ना, बघ ना. हा, कसं वाटलं तुला? सांग चांगला सांग ना. चांगला. सो आता मी ह्याच्यामध्ये टाकते हे जे आहे ना. ओके, चेतन सर ह्याच्यामध्ये पाणी भरा आणि मला द्या. ओके, तर मी याच्यामध्ये माझी डाळ वालं हे टाकलेलं आहे. येस. आणि आता मी ह्याला थोडंसं ऑलमोस्ट भाजी रेडी झालेली आहे. आता याला फक्त स्लो कुक करावं लागेल, बरोबर ना? राईट, बघ, मला सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे. पण हा सांबार जो आपला आपण तो कधी टाकणार? सांबार नंतर शिजल्यावर थोडं. सांबार म्हणतो काही आम्ही विदर्भामध्ये, तुम्ही कोथिंबीर म्हणता याला. आणि इडलीवाला पण आम्ही सांबारच म्हणतो. येस. तर काय काय चिरायचं असलं तर मला असं असं हे नाही आवडत आहे खाली. कणिक मळ. कणिक मी ऑलरेडी मळून ठेवली आहे, त्याला अजून थोडंसं मळ आणि त्याला सॉफ्ट कर. मळ, हाताचा मळ. अरे यार, भिजव म्हणजे. हे एवढूशी का नाही आहे शिवानी? 6 पोळ्या करायच्या आहे तुला? येस, 6 पोळ्याच होणार आहे त्याच्या. 4 माझ्या, 2 तुझ्या फक्त. होय. कमी नाही पडल्या पाहिजे? अरे होतं ना चेतन, कर ना बाबा. कसं कसं करायचं? हात तू वॉश करू पहिले. हो, हात वॉश नाही केलाय तू? केलाय ना, पण अजून करू का? अजून करायची गरज नाहीये. मी थोडंसं चकून बघत असते. बघ, असं करायचं का? मीठ वगैरे सगळं व्यवस्थित बघ ना, लागतं. असं आणि करायचं. छान झाली आहे डाळ भाजी. आणि तुम्ही जर याला म्हणशील डाळ भाजी, असं नाही. हे बघा कसं करत आहे. हे असं असं कोण करतं? अच्छा, सॉरी विसरलो. असं हा, असं पण नाही. मी तुला शिकवते, थांब. हे बघ, हे असं घ्यायचं, असं करायचं, असं घ्यायचं, यानी असं करायचं. असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं करायचं. ठीक आहे. यानी करायचं का? असं? राईट राईट ठीक आहे. राईट. आता हे लंब झालं ना, तर आता याला असं आडवं करायचं. हा. ओके, म्हणजे ह्या गोळा छोटाच राहू द्यायचा नेहमी. हा, नेहमी नाही, नेहमी नाही. मग तू तर बोलली की इकडे स्प्रेड झालं तर इकडून कसं करायचं? पण आपण माहिती आहे काय बोलतोय, इकडून तसं करायचं, इकडून असं करायचं, असं आणि तसंच करतोय. दोघं पण रोहित शर्मा आम्ही. हे करले ना, वो करलेला, पण काय करणार ना, हो नाही समजतं. आमचं आज किचन खूप जास्त घाण आहे, पण आता स्वयंपाक करायचं. स्वयंपाक करताना किचन घाणच असणार आहे. कमॉन यार. मला वाटतं हे तू ऑलरेडी चांगल्याने केलंय ग. येस, मी चांगल्यानेच करते सगळ्या गोष्टी. मला करायची गरज नाही ना परत. सो मी आता छान अशी पैकी डाळ भाजी केलेली आहे आणि ती थोडीशी शिजू द्यावं लागेल, जास्त नाही, कारण की चेतनला थोडी पतली आवडते, एकदम घट्ट घट्ट आवडत नाही. सो मी ते थोडीशी शिजू द्या एकदम कमी याच्यावर, त्याला हे नाही झालं पाहिजे. चलो अभी. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना थोडीशी एक सिक्रेट रेसिपी माझी टाकते. मी याच्यामध्ये थोडासा सांबार मसाला टाकते, थोडासा, फक्त टेस्ट. सांबार मसाला ऑलरेडी फोडलेला असणार, तो यूज करशील. आमच्याकडे फ्रीज मध्ये एवढे मसाले झालेत ना, पूर्ण फ्रीज मसाल्याने भरलेले. सो मी थोडंसं टाकते, जास्त नाही, असं चवीसाठी बस. ओके, थोडंसंच. ठीक आहे. याने एकदम थोडी छान अशी टेस्ट येते. आणि ही मी टाकते, म्हणजे हे टाकत नाही नॉर्मली, पण मला आणि चेतनला आवडतं म्हणून मी टाकतो पटपट. आणि आज करणार आहे गाईज आम्ही उकडीचे मोदक. आताच नको सांगू, कारण की ते झालं नाही तर मग यांना धक्का बसेल. नाही, होणार आहे. आज करायचंच आहे कुठल्या हालतीनीमध्ये, आणि मला आजच इंस्टाग्राम, कारण की आमच्याकडे खूप वेळ आहे गाईज. चेतन आमच्याकडे खूप वेळ आहे. असाच चिडतो. मी शिवानीला म्हटलं, अगं शिवानी आवार जरा, आज परत दुपार झाली तर आपल्याला कंटाळा येणार, मग परत जेवण झालं की झोप येणार, हे सगळं येणार, आराम करायची इच्छा होणार. म्हटलं हिला की तुला हेअर वॉश वगैरे करायचं आहे तर लवकर कर ना, लवकर तयारी करून ठेव. पण मी केले नाही, मावशी आल्यावर बघेल, 11 वाजता आंघोळ करणार. आपला माहितीये का, हा प्लॅन होता तो कॉलच्या आधी सगळं करायचा. आता जेवण करून आपण वेगळं केलं. म्हणजे माहितीये का, मला असं वाटते चेतन हा कॅल्क्युलेशन मध्ये खूप बढिया आहे, खूप चांगले असतात त्याचे कॅल्क्युलेशन, एकदम परफेक्ट आहे. पण मला माहित नाही काय सुचते, आणि मी त्याला प्रत्येक वेळेस हे करते की नाही यार खूप वेळ करतोय, काय करताय, एवढं टेन्शन का घेताय. आणि जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा मला रिअलाइज होते की चेतन इज राईट, चेतन वॉज राईट. आणि हे नेहमी होते. तो आता अशा प्रकारे आपली डाळ भाजी झाली आहे. मी माझा फोन लावलाय चार्जिंगला, कारण की चार्जिंग माझ्या फोनची नेहमी राहते 10% खाली. मला वाटतं तुझ्याकडे ते पॉवर बँक लवकर घ्यायला पाहिजे आता.
तर केव्हाची म्हणत आहे मी आज स्पेशल असं हे सांगत होती की चेतन आम्हाला नेहमी म्हणतो की बाबा लवकर कर आणि मी नेहमी वेळ गेल्यावर पहिले त्याला म्हणते रागवून देते चेतनला की यार तू असंच करतोय आणि हे गाव तुला घाईचं असते, तुला टेन्शन घ्यायचं असते. पण माझं ना नेहमी कॅल्क्युलेशन असतं की आता आमचा एक कॉल होता 12 वाजता जो आम्हाला घ्यायचा होता आणि मला माहिती होतं की त्याला अर्धा एक तास लागणार आहे. तर माझं असं होतं की आपण हा कुकिंग ब्लॉग जो आहे तो कॉलच्या आधी काढू आणि कॉल झाल्यानंतर जेवण करू, 2 वाजेपर्यंत जेवण होणार आणि मग 2 ते 4 तर मोदकला वेळ लागणारच, तर 4 वाजेपर्यंत मोदकचा ब्लॉग काढू आणि त्यानंतर 4 ते 5 शिवाणीला तयारी करायला वेळ लागणार आणि 5 वाजता आम्हाला निघायचं आहे. हे माझं कॅल्क्युलेशन होतं एवढं परफेक्ट. पण याच्यावर शिवानीने म्हणते काय करतोय त्याला काय हे करशील तर राहू दे आता तू मला आता गोळे करतो कणिक ना काढून आपण. दे. नाही तू गोळे नको करू मग काय करू आता? कणिक काढून दे. कणिक तिथे जरा ती वाली चेतनला सगळ्या गोष्टी माहिती असतात कारण किचन मध्ये 100 आउट ऑफ 90% मीच असतो गाईस. असं मला वाटतंय म्हणूनच त्याला एवढं सगळं येते का दॅट इज माय क्वेश्चन. शिवानी हे बघ ना निघत नाहीये. फेकून दे फेकून कशा दे कणिक पण खराब होते. नाही कणिक खराब होते का? फेकून देऊ खरं. खूप दिवसाची पण आहे ती. पॉलिथिन पण नाही आहे. चेतनच्या 4 पोळ्या झालेल्या आहे आणि माझी 1 पोळी होणार आहे आणि मी भात खाणार आहे नंतर. का पण भिजू ना अजून. नको ना तुला 4 पोळ्या. मला 4 लागणार आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार मी. तर घे ना आता खाणार तर 4 पण तू आपण भिजू ना परत. भात आहे एवढा सगळा चेतन. अरे भात पण संपून जाणार. संपूर्ण. सो आता मी असे ह्याचे उंडे करून घेतलेले आहे आणि मी आता ह्याला उंडे उंडे काय असतात आता? ओवर शिवानी तुझ्याकडचं असून मला कळत नाही ना गोष्ट. सो मी जसं सांगत होती की आता मी करणार पोळ्या. तेलाच्या पोळ्या तर सगळ्यांनाच माहिती असेल आणि चेतनचं फेवरेट. येस माझं तर खूप फेवरेट आहे. डाळ भाजी, तेलाची पोळी आणि जिरा राईस. आज तिन्ही गोष्टी केलेल्या आहे आम्ही. आज बसणार आहे महालक्ष्मी आणि आमचा प्लॅन आहे संध्याकाळी की शिवानीचा जो कलिग आहे ऑफिस त्यांच्याकडे महालक्ष्मी बसतात. आय गेस त्यांच्याकडे गणपती पण असतं ना. गौरी गणपती असते त्यांच्याकडे. तर त्यांच्याकडे आम्हाला जायचं आहे. मला स्पेशली महालक्ष्मी खूप जास्त आवडतात, लहानपणापासून आवडतात. सो मी त्याला सांगितलं होतं की बाबा तुझ्याकडे बसतात तर मी येईल यावर्षी वगैरे आणि त्यांनी आम्हाला आवर्जून कॉल केला काल आणि आवर्जून बोललेला आहे. सो आम्ही आज जाणार आहे. तो राहतो कात्रजला आमच्याकडनं 2 तास आहे. 2 तास दूर आहे. 2 तास आणि संध्याकाळचं ट्रॅफिक पण लागेल आम्हाला. प्लस आम्हाला कारने जायचं कारण की रेन्स चालू आहे, पाऊस चालू आहे, त्यामुळे कारने जावं लागेल. तर अजून वेळ लागणार. 2 तास लागेल मला वाटतं. शिव काय म्हणतात? मला वाटतंय की 1-1.5 तासामध्ये पोहोचायला पाहिजे कारण की शुभमला ऑफिसमध्ये तो यायला स्कूटीने येतो ना. डिफरन्स तो आहे. मी तुला समजत काय 2 तास कॅल्क्युलेशन माझे बरोबर ना. मला असं वाटतं की मी चेतनच्या कॅल्क्युलेशनवर डोळे बंद करून विश्वास करायला पाहिजे. हे तू नेहमी चुकल्यावरच म्हणते आणि मग परत तू ते सेम करते प्रत्येकदा. तर मग वाईफच काय ना. जर मी तुझं एका याच्यात ऐकून घेतलं मग ती वाईफच काय जी एका याच्यात ऐकून घेणार. मला वाटतं आपली डाळभाजी झालेली आहे. अरे वा मस्त वाटत आहे. छान तर वाटत आहे डाळभाजी. तर आता मी हात धुवू शकतो का? मला काही असेल नाही तर. नाही तू पोळ्या शेक ना. शिकवा ठीक आहे. थोडंसं हे काढून घे ना. शिवानी आपल्याला इंडियाचा मॅप नाही बनवायचा बाळा. नाही चपाती तेलाच्या पोळ्या बनवायची. अशाच होतात गाईज. तेलाच्या पोळ्या तर माहितीये का चौकोनी होतात पण माझ्या मी ट्राय केलंय. चौकोनी नाही इंडियाचा मॅप आहे तो. पण माझ्या पोळ्यांचं तुम्हाला सांगते खासियत काय आहे. जरी ती शेप गोल- कसाही असो पण ती चवीला Taste ना- एकदम बेस्ट असणार. मग तुम्हाला चव पाहिजे की कलर शेप. तर मला वाटते तुम्हाला चव इम्पॉर्टंट असते. तुम्हाला कशाला मला विचारा ती. म्हणजे तुम्हाला कोणाला बोलणार आहे का घरी आपल्या जेवायला? नाही मी जनरल विचारत आहे. अरे मी चिमटच नाही खाता. चिमटा इकडे सो आता ना थांबून जा थोडा. आता मी तेलाच्या गोळ्या कशा करते मी सांगते. तुम्हाला माहिती असेल पण तरी तुम्ही माझं बघून घ्या प्लीज. सो मी ह्याच्यावर टाकते थोडंसं ब्रश पाहिजे. नाही ब्रश नाही पाहिजे मला. आय वॉन्ट टू लाईक ब्रश नाही का ब्रश. मेकअप मध्ये एवढे घुसले नाही की फक्त मेकअपच आठवतं. आणि मी मग ही पोळी ह्याच्यावर तव्यावर सोडून देते आणि मग मी असं वरून थोडं तेल लावते. असं तवा खूप जास्त शिजलाय बरं का. शिजलाय म्हणून शिजला नाही ग. तवा खूप जास्त गरम झालाय. मग मी हे असं इथे तेल लावलं ना की मग मी ना ही पोळीशी थोडी फुगायला लागते. तर मी ही पोळी अशी पलटून देते आणि मग ही अशी फुगते पण. शिवानी 4 जागी मला 5 पाहिजे होता पोळ्या. ठीक आहे मी थोडी अजून कणिक भिजवते. ठीक आहे नाही मला वाटतं 4 होऊन जाणार. भात किती आहे?
तुझा एकट्याचा नाही आहे तो भात. आमच्या चैतन्यला खूप जास्त जेवायला पोर्शन लागतो. मला माहिती लहानपणी नेहमी वाटायचं की यार म्हणजे कोणी इतकं जास्त कसं खाऊ शकणार, आणि मला वाटायचं लहानपणी कोणाकडे बघून म्हणजे हे अजिंक्य नाही का, अजिंक्य माझ्यापेक्षा कमी डाएट आहे प्लीज. हा पण लहानपणी खूप होता त्याचा, आणि मला तोच जास्त वाटायचा. अजिंक्य हा माझा आत्याचा मुलगा, तो जेव्हा आमच्याकडे लहानपणी यायचा ना तेव्हा मला असं वाटायचं की हा किती जास्त खातो, आणि कसं होणार याच्या बायकोचं कसं होणार. हे घे ना चिमटा नाही पोळ्या टाकायला. आता ही पोळी झाली का ती? अरे यार झालेली आहे. तर मला वाटते चेतननी गरम गरम ना शिवानी थोडं बाकी आहे बघ. नाही तसंच राहते त्या. खरं? ओके. मला गरम गरम खायच्या होत्या चपात्या. तर मी म्हणते की तू ताट घे, तू खा, नाही आणि मला मी पण एकटा चार. नाही करणार. मला पण नाही, चार ना नाही. घे, आणि मला पण चार ना चारता पण करता. तसं मजा नाही येणार ना शिवानी. त्याला त्या चार पोळ्यांमधलं शेअर नाही करायचं का? नाही तसं नाहीये, मला बसून खायचं शिवानी प्लीज. थोड्या बोलत थंड, कारण की खालच्या पटापटच होऊन जाणार 6 पोळ्या. मला एक पोळी लागतो नको प्लीज. आपल्याकडे जेन्युइनली वेळ नाहीये. अबे आपल्याला खूप वेळ आहे शिवानी. तू का अशी करते? आपल्या आज संडे, माझा संडे अजून स्टार्ट पण नाही झालाय शिवानी यार. आय एम ऑलवेज रॉंग अँड आय हेट दॅट. माझा संडे अजून स्टार्ट व्हायचं शिवानी. मी अजून संडेची कॉफी पण नाही घेतली आहे. काय एवढी काय करते तू मला? ऐकून बोल. घ्यायला पाहिजे होतं मी तुझं. तुला हेच ऐकायचं होतं का? नाही मी इतकी समजदार पोरगी आहे ना गाईज, की मी लगेच याला मी सॉरी. असं करू का? असं नाही. करू का ऍटलिस्ट? नाही काहीच नको करू. यार मला असं उभं नाही आवडत यार. तुला माहिती आहे ना माझी सवय काय आहे? मला असं उभं राहायला बिलकुल आवडत नाही. मला नेहमी असं वाटतं की माझे हातपाय कधी चालू झाले पाहिजे. चेतन नको करू यार. तू मला ना तू माझं काम वाढवतोय, तुला माहितीये का? अगं तुला हेल्प करते ना. नाही. तू पण तर अशी करताय. नाही मी करते, वेगळे करते, पण तू नको करू. मला प्रॉब्लेमच आहे यार शिवानी, की मला असं उभं नाही आवडत. काही नाही मग तू करावं. डान्स करून दाखव त्यांना. कजरारे. चेतन खूप छान डान्स करतो गाईस. कजरारे आपण केला होता, मी आता विसरलाय स्टेप, तर मला नाहीये. चेतन हा खूप 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 छान डान्स करतो कजरारेवर. सर तुम्ही जर याला कमेंट सेक्शन मध्ये म्हटलं की दादा कजरारे तू करेल नेक्स्ट व्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग मध्ये करणार, कारण की मी थोडंसं आपल्या व्हिडिओ मध्ये स्टेप बघून घेणार की काय केलं होतं. मला ते एवढं आठवतं की एवढं असं केलं होतं आपण. नाही कसं केलं होतं शिवानी? बरोबर आहे. नाही असं काहीतरी केलं होतं ना. असं आणि असं. हा असं. हा आमचा लग्नाचा डान्स आहे. लग्नाचा? संगीतचा? हा लग्न कधी होतं, संगीत कधी असतं? Yes. तुझं आधी असतं का संगीत? हे बघा गाईस, माझी पोळी किती मस्त फुगली आहे Yes. तेलाची. ही पोळी माझी आहे, ही तुझी, काही पण. कारण की ही थोडी शिजली नाही वाटलं मला. बरं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुला जो पाहिजे, तुला जी पोळी पाहिजे ती खा, काहीच एक प्रॉब्लेम नाही आहे. शिवानी मला असं वाटतं आपण खूप दिवस झाले डान्स असं काही बनवलं नाही आहे रील. माहिती मी एक सेव्ह करून ठेवलेला तुमच्या सगळ्यांसाठी एक डान्सचा. मला ना खूप मुली आहे अशा मला DM वर, म्हणजे आमच्या ना ओ माय गॉड माझी पोळी जळत आहे. जसं लगेच म्हटलं की ही पोळी माझी, तर जाळली ही पोळी. कुछ भी बोलत नाही. मी का जाळणार अशी? मी एवढी वाईट नाहीये. शिवानी ते असं करू का? जाळलेल्या पोळ्या बघ असं करू का? बघितलं का? नाईस. खूप छान चेतन, एकदम बढिया. करू एकदा परत नाही. प्लीज एकदा अरे चेतन पडून जाणार. एकदा प्लीज. बघा 1 2 3. बघितलं? आता इथून नाही ना आपला झाली. हो. अबे हात गरम पी. तू असं करायचं काय करते याच्यामध्ये? तसं जर केलं ना पोळी नरम राहते. पण आपण लगेच खाणार आहोत ना शिवानी. हा लगेच खाणार आहोत चेतन. तुला जशी माझी आवडते तशी खायची आहे ना पोळी. येस. मग चुपचाप राहायचं आणि खायचं. ठीक आहे. मला काहीतरी करायचं आहे शिवानी, काहीतरी करू का मला? तुला तर म्हटलं मी डान्स कर छान, किंवा Dance एखादं नाही. गाणं म्हणून दाखव त्यांना. ते पण नाही मला एंटरटेन कर चेतन. तुझं टास्क आहे की मला एंटरटेन करशील तू आता. ते पण नाही मला एंटरटेन करता येत नाही तुला, दॅट इज ट्रू. ऑफ कॅमेरा. काय आता अरेंज मॅरेज मध्ये ना पोराला प्रपोज करावं लागलं ना, काही एफर्ट. शिवानी याचा गोळा बघ खराब झाला. चेतन यार तू मला गोल करून देतो गोळा. खरं? हो. असं नाही जमला? नाही असं नाही जमणार, पोळीच नाही लागली. कसं होणार माझा गोळा? मला काय माहिती, तू करशील ते. सो मी म्हणत होती
वाटते की ह्या पोरांनी ना अरेंज मॅरेज मध्ये काय एफर्ट्स घेतले, अरेंज मॅरेज करून टाकली ना, पोरीला इम्प्रेस केलं, करावं लागलं त्याला. शिवानी इम्प्रेस तर केलं म्हणून तू लग्न केलं माझ्यासोबत, ठीक आहे? फालतू गोष्ट इम्प्रेस नाही नको. केलं म्हणून नाही केलं मी लग्न. तू मला वरून छान वाटला बोलायला वगैरे, मग इम्प्रेस केलं ना, मग त्याचा अर्थ काय? इम्प्रेस केलं. तसं नसतं. मग कसं काहीतरी तुला सरप्राईज प्लॅन करू असं? सरप्राईज प्लॅन असते, त्याच्यानंतर थोडंसं स्पेशल फील करून द्यायचं असते. मला कळत नाही की हा गोल कसा बनणार. ते तुला बनवायचं आहे. बघा नाही बनताय. मध्ये छिद्र का दिसत तुला? मला काय माहिती मध्ये काय दिसतं असं होतं. हे टाक, तेल टाक त्याच्यामध्ये. किती टाकू? टाक ना. बस. बस. हा स्मेल एवढी मस्त आहे ना शिवानी. पोळ्यांची पण स्मेल यायला लागली मला, एवढी भूक लागली बघ. पोळ्यांची स्मेल येत आहे. ए जळणार ना हात. आता फक्त आमच्या तीन नाही 2 पोळ्या. तू 5च पोळ्या करणार आहे? 6 होता ना? 5. नाही बोलले 4. माझं हे पण आहे काहीच, मी कॅल्क्युलेशन मध्ये खूप पक्का आहे. तुम्ही पोळ्या पण सांगू मला किती पाहिजे. 4 पोळ्या सांगितलेल्या आहे मी. काय जी जी जी. मग परत मग असं होतं यार, मी ना पोळ्या सांगतो देणार. हिला की मला एवढा भात पाहिजे, 1 वाटीचा 1.5 वाटीचा. मला माझ्या पोटाला किती पाहिजे असं हे मला माहिती पडून जाते. मी घरी पण जेव्हा होतो तेव्हा मम्मीला पण सांगायचो की मला 3च पोळ्या खायच्या किंवा आज मला 6 पोळ्या खायच्या असं. 3 पोळ्या हा पण- जेव्हा याला बरं नसतं तेव्हा खातो. हा काही बाकीचा पण वेळ मी एवढं त्याच्या- खाते. एवढं नको सांगू त्यांना, नाही तर ते मला घरी नाही आमंत्रण देतील यार जेवायला. नाही द्या तुम्ही द्या, पण 2 पोळ्या याच्यासाठी एक्स्ट्रा बनवून ठेवा. तर माझं हे पण असते कॅल्क्युलेशन. पण त्यामध्ये काय ना लग्नानंतर काय प्रॉब्लेम झालाय की मी सांगतो मला 4 पोळ्या खायच्या, शिवानी बनवते 5. शिवानीला 1 खाल्ल्यानंतर असं वाटतंय की आता चेतन म्हणणार की हे घे शिवानी अर्धी पोळी, म्हणून मी 2 पोळ्या एक्स्ट्रा टाकणार आहे. अर्धी पोळी घे शिवानी आणि खा तू पण त्याच्यामुळे मग माझं कॅल्क्युलेशन खराब होतं ना. असं नाही की मला द्यायचं नाही शिवानीला, कणिक घे, तुला भिजवायची होती ना कणिक. असं नाहीये की मला शिवानीला द्यायचं नाही गाईस, मला शिवानीला द्यायचं असते. बट माझं हे म्हणणं आहे की तुम्हाला जर जेवण करायचं आहे नाही सो या प्लीज, मला माझ्या केस मोकळेच आहे. नाही मला तू बोलूच देत नाही. सॉरी. पण मला असं म्हणायचं की तुम्हाला मला प्रॉब्लेम नाही ना जायला, पण माझं असं म्हणणं असतं की मी सांगितलंय ना की मी 4 खाणार, मग तू 5 का बनवत आहे? तुला 2 लागत असेल तू 6 बनव, आहे की नाही? सिम्पल. कारण की मला असं वाटतं वायाने गेलं पाहिजे. ह्याच्यावर बघ कोण बोलत आहे. हा ना, म्हणजे हे बघा माझं सिम्पल साधं लॉजिक आहे की मला मी एक्स्ट्रा नाही खाऊ शकत. म्हणजे मला जर तुम्ही किती टाकू जबरदस्ती बघ? म्हणणार हा टाक एवढी टाक बस ना, टाक थोडीशी, होऊन जाणार. थोडंसं मीठ टाक. थोडंसं मीठ. तर आता मी ज्या प्रकारे शिकलोय त्या प्रकारे मी आता येस म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला चेतनचं बघायला भेटेल. येस. किती टाकू? एवढं मीठ टाकू की जास्त होणार? थोडंसं कमी. हा टाकून दे. एवढं टाक. हा बस बस बस. एवढं कमी हो हलकंसं? हो नाही, भाजीमध्ये वगैरे असते मीठ, तर आपण पोळीमध्ये कोणी टाकत नाही मीठ, पण आम्ही टाकतो मीठ. आणि आता याच्यामध्ये काय टाकू? पाणी घे जरा. ते घ्यायचं इथे येऊन, तुला बनवायला लावायचं, मला कामाने सांगायचे पण एवढं पाणी होणार का? 2 किलो टाकतो. बस फिरव, मग टाकता येते बरोबर. मी जेव्हा रूमवर राहायची ना, पहिले तुम्ही हे सांगत होते की मला क्लचर नाही भेटला म्हणून माझे केस मोकळे आहे, नाहीतर मी केस मोकळे ठेवून कुकिंग करत नाही. आज पण खूप भूक लागली आहे आणि खूप वेळ नाही आहे. त्याच्यामुळे क्लचरला पण भूक लागलेली आहे, तर ते पण जेवायला गेले आहेत. घरी खूप सारे क्लचर आहे, पण सगळ्यांना एकासोबत भूक लागली आहे. माझे क्लचर कधीच दिसत नाही. कधीच दिसत नाही ना. क्लचर दिसतात तुझे ना, हेअर बँड दिसतात तुझे. पण एक चांगलं आहे की चेतन मला कधीच हे नाही करत की बाबा तू खूप हारवते तर आता घेऊ नको नवीन. हा, मी तर डिमांड मध्ये गेल्या हिला टिश्यू लागतात ना, तर मी हिला म्हणतो माहिती तू 10 ब्लॉक चल टिश्यूचे, पण घरी गेल्यावर मला नको या टिश्यू संपले, चेतन जा घेऊन ये घालून. वाचतोय तो. नाही मी तुझ्याविषयी अरे नाही, मी पण चांगलं सांगतो. तुझ्यावर की नाही मला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी करत तसं नाही ग, माझं ऐकतं पुढे. तुला ना ते क्लीन प्लस वाले आवडतात जे डिमांड मध्ये भेटतात, राईट? ते इथून डिमांडला त्याला कठीण आहे ना फक्त टिश्यू साठी. मेकिंग सेन्स? नो इट्स नॉट मेकिंग सेन्स. हा सेन्स हे असं असतं जेव्हा मला माहिती असतं की हिला फक्त ते क्लीन प्लस वाले जे पाणी असतात टाक त्याच्यामध्ये. घे करायचा. आणि तुला जसं सांगितलं ती भिजवायला तशी असं काय काला नाही करायचंय त्याचा. पाणी असेल का? कणिक टाक त्याच्यामध्ये. तुला पाणी वाटत त्याच्याकडे टाक, त्याच्याकडे घे. बस 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 अभि. चेतन सगळ्यात पहिले तर अशी भिजवायची, हे अशी नाही भिजवायची, अशी हा. थोडीशी अजून कणिक पाहिजे का? मला वाटतं तू लास्टला पाणी खूप टाकून दिलं, पण ठीक आहे. पाणी लागतं. हा तर मी म्हणत होतो की हिला ते डीमार्टचे टिश्यूज खूप आवडतात ना, तर मग डीमार्ट मध्ये गेलो आम्ही की डायरेक्ट 8-10 बॉक्स घेऊन येतो. 6 तरी आणतोस मिनिमम. ते आहे.
आम्हाला असं वाटतं की मी थोडं जेव्हा पण स्वयंपाक करते तेव्हा मी ट्राय करते की थोडं कमी किंवा जेवढं लागेल तेवढंच करायचं, कारण की मला वाया गेलेलं आवडत नाही. पण मी पोटाच्या वर पण नाही खाऊ शकत जर मला भूक नाही आहे. आणि जर तुम्ही म्हणत असणार की बाबा हे वाया जाणार खाऊन घे, मी पोटाच्या वर नाही खाऊ शकत. त्याच्यामुळे माझं पोट वाढत आहे. तर तुम्हाला आता माहिती आहे की माझं पोट का वाढत आहे. चेतनची बॉडी सारखी बॉडी नाही आहे, ठीक आहे. चेतनची बॉडी इतकी परफेक्ट आहे, बट त्याची स्वतःबद्दल कंप्लेंट करायचं काही संपत नाही. खरं मग तर मी तुला कितीदा म्हणते की तू किती छान आहे, तुझी बॉडी किती चांगली आहे, तू काय का हे करतोय. तर मला जीवनामध्ये एकदा तरी ऍप्स काढायचे शेवटी एकदा. दाखव झालं. मला माझ्या हातच्या पोळ्या बघून मला स्वतः 2 पोळ्या खायची इच्छा झाली. म्हणून मी तुला बोललो की जास्त कारण तेलाच्या पोळ्या मी 4 जागी 5 पण खाऊ शकतो. मी ओव्हरलोड पण होऊ शकतो माहिती आहे. होय येस मी एकदा जिरा राईस सोडेल पण मी पोळ्या नाही सोडू शकत. कारण की मी पोळ्या खूप कमी करते. जिरा जिरा राईस तर करूच. कुकिंगच कमी करतो ना आम्ही कुकिंग खूप कमी करतो, म्हणजे खूप कमी करतो. आता आम्ही डिसाईड केलं की आम्ही वीकेंडला तरी एकदा तरी कुक करू. येस आम्ही वीकेंडला आता एकदा तरी कुक करणारच आहे. हलकसं मला वाटतं तू गॅस लावून दे नाही भाजी म्हणजे गरम गरम होते. मी आज एकदम ढिलच घातलं, एकदम घरचे कपडे काय घातले. लाईटर दुसरा कुठे आणलेला नवीन लावते तेच नाही दिसत. फोक ऑलवेज वर्क्स. आणि पटकन भूक लागली आहे. तू का ताट वाढू का आता पटकन. येस वाढू. आणि हे वाढायला जेवण झाल्यावर आम्ही हे सगळं आवरू, कारण की आता येस पहिले तर आम्ही आणि ब्लॉग आम्ही तिथेच एंड करू खातानीच. काय ग ते त्यांनी सांगेल तुम्हाला टेस्ट घेऊन की त्यांनी त्याला वर्षानंतर माझ्या हातचा पोळ्या आणि भाजी खायला भेटत आहे. भाजी तर मी करत राहते. तर मावशी तेलाच्या पोळ्या जनरली आपण करत नाही ना. तेलाच्या पोळ्या नाही करत. ऍक्च्युली आपण पोळ्याच कमी खातो ना, राईस जास्ती खातो जेव्हा आपण डाएटवर असतो. आम्ही दोघंही छान डाएट फॉलो करतो. बट आता ना फेस्टिव्ह सीझन चालू आहे तर ना नॉनव्हेज खाताय ना अंडे याची वाट खाताय. लागली आहे आमच्या डाएट. शिवाय तर काही खात नाही अंडे वगैरे. मला अंडे वगैरे प्रोटीनसाठी पाहिजे असते तर मग ते पण मला जमत नाही आता खायला. तर त्यामुळे जे कार्बोहायड्रेट्स इंटेक चालू आहे त्याच्यामुळे ना म्हणजे मसल लॉस नाही झालंय पण असं बल्क वाटतं थोडं. 3 किलो वाढलंय माझं फेस्टिव्ह सीझन मध्ये. 71 to 74 गेल्या शिवाय आता मी. चांगलं आहे ना. येस आता जेव्हा कट सीझन येणार ना तेव्हा मग मसल डेफिनेशन चांगली होणार. किंवा एक काचाचे भरणं असलं ना थोडं भीतीच वाटते भाई. एवढं चांगलं आपलं लोणचं पट झालं. माझं फेवरेट लोणचं. मी Amazon वरनं बोलवलेलं तर लोणचं पण बोलूया. मला म्हणजे असं कुठे भेटलं आता हे बोलायचं ना आपल्याला स्टँड ट्रान्सफर बोलूया ठीक आहे. राहू दे. का बोलू ना. अशा प्रकारे मला असं वाटतं की आपलं झालेलं सगळं आता. आता तू ताट वाढायला पाहिजे मला हा वाटतं. ताट वाढू. तर आता आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबू आणि मग आम्ही कंटिन्यू करू टेस्टसाठी. टेस्ट नंतर तुम्हाला आम्ही हाय बाय करू आणि मग आम्ही जेवण करू. नाही शिवानी तूच सांगून जायचं. तू तर मला विचारणार होती ना टेस्ट कसे झाले म्हणून. कॅमेरा सेट करतोय मी आणि खायला पण चालू केलंय. एक घास तिथून मी बघतोय 3 घास खाल्ले तू. कुछ भी बोलत आहे. आता दुसरा सांग पटकन कसं झालंय. तुला कशी वाटली. थोडी फिकी रिॲक्शन का दिली तू चांगली. एक नंबर भाई. कॉम्बिनेशनच खूप जबरदस्त आहे यार. डाळ भाजी आणि तेलाच्या पोळ्या. मला पाहिजे ते चुरमा खायची इच्छा होती करू शकतो. पण भाजी कमी पडेल. भाजी खूप आहे म्हणजे मी तरी कमीच केली कारण की दोघंच होतो ना. असं होतं जेव्हा कमी करते तेव्हा छान होतं. मस्त आलाय म्हणजे कमी एक पडतं नंबर. आणि नाहीतर मग वाया जातं. एक नंबर. चला. सो तर हा आमचा पहिला कुकिंग ब्लॉग होता. छोटासा तो पण एकदम रॅन्डम होता. आम्हाला असं वाटलं की आम्ही करतोच आहे विदर्भ स्टाईल काहीतरी तर करायला पाहिजे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण तुमच्याकडे करून बघा. डाळ पालक किंवा डाळ भाजी तुम्ही काही म्हणू शकता. मला तर खूप जास्ती आवडते. शिवांच्या हातचं मला नेहमीच हे कॉम्बिनेशन खूप बढिया आवडतं. तर मग सांग. ठीक आहे. तर असं आम्ही आता ब्लॉग करतोय बंद. स्टॉप करतोय. आता आम्ही मस्त जेवण करू काहीतरी मूवी वगैरे बघू आणि मग त्यानंतर मला वाटतं उकडीचे मोदक करूया. त्यानंतर आम्ही जाऊया. आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जाऊ तेव्हा पण आम्ही ब्लॉग स्टार्ट करू. तुम्हाला दाखवू. तुम्हाला पण दर्शन करू. येस म्हणजे ट्राय करू की ब्लॉग लवकर आले पाहिजे. येस ठीक आहे. असा होता हा ब्लॉग. लाईक करा कमेंट करा आणि आम्हाला खूप जास्त सबस्क्राईब करा. आम्हाला तुमची सपोर्टची गरज आहे. येस खूप जास्त आणि असंच प्रेम ठेवा आमच्यावर. येस चालेल. चलो बाय बाय.